भैया गायकवाड बोलतोय. द किंगमेकर ग्रुप अध्यक्ष यावला. पोरगं नापास झाले, त्याला पास करा जरा लवकरात लवकर. का मी येऊ तिथं? अहो ऐका ना, आग लागली तुम्ही पटकन फायर ब्रिगेडची गाडी पाठवून द्या पुढं. मी आलोच तुमच्या मागणं. तेवढी लाईट गेली, द्या ना पाठवून लवकर. अहो केव्हाची गेली, का मी येऊ तिथं? मंडळी, असे दनादन फोन फिरवून मोदींपेक्षा फास्ट जनसेवा पुरवणाऱ्या पोराचे व्हिडिओज तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतीलच. अगदी एखाद्या जातीवंत समाजसेवकाला लाज वाटेल असं भावाचं समाजकार्य. आणि या द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष भैया गायकवाडच्या रील्स, मीम्स, डबिंगच्या व्हिडिओजनी इन्स्टा, फेसबुक, युट्यूब अगदी जाम करून टाकले. इतकं की झी24 तास सारख्या माध्यमांना त्याच्या फोनवरील समाजकार्याची दखल घ्यायला लागली. पण आता एका फोनवर सगळ्यांचे मंडळी प्रश्न मार्गी लावणाऱ्या या अध्यक्षाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शेवटी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा व्यक्ती अल्पावधीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला की त्याच्या मागे अशी लचांड लागतातच लागतात. त्याच्या भोवती वाद, ईर्ष्या आणि टीका यांचा गराडा पडतोच. आणि या घटनेमुळे गावात आणि सोशल मीडियावर संतापाची आता लाट उसळलेली आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध करत हे तर पब्लिसिटीने जळणाऱ्यांचं काम आहे असं म्हणलेलं आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील धामोडा गावचा या युवक समाजसेवक भैया गायकवाड सोबत नेमकं काय घडलंय सविस्तर सगळं जाणून घेणार आहोत. त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, दिसायला किरकोळ पण फोनवर हॅलो मी भैया गायकवाड बोलतोय, किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला म्हणलं की समोर कोण असतं काय माहित नाही, पण कुणीही असू द्या अध्यक्षाचा फोन गेला की त्याची तंतरलीच पाहिजे. बाकी काय विषय माहित नाही. अहो जिथं लाईट सुद्धा दम टाकल्या दुसऱ्या मिनिटाला हजर होती तिथं माणसाची काय गत. तर आधी एक साधा पोरगा द किंग मेकर ग्रुपच्या महान अशा अध्यक्षपदापर्यंत कसा पोहोचला त्याची प्रेरणादायी गोष्ट आता आपण जाणून घेऊयात. आणि मग पुढचं हानहानीचं काय मॅटर झालंय ते पण सगळं समजून घेऊ. तर नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातलं धामोड गाव इथला एक साधा सुद्धा तरुण पण स्वभावानं बेधडक, बोलण्यात धाडसीपणा आणि माणसांच्या दुःखाला आवाज देण्याची वृत्ती यामुळं भैया गायकवाड हे नाव फेमस झालं. अगदी द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष म्हणून लोक त्याला ओळखायला लागले. मंडळी, भैया गायकवाड उर्फ अध्यक्षाचं बालपण सोपं नव्हतं. लहानपणी आई वडिलांचं छत्र गमावलं. या कठीण परिस्थितीतही त्यांनी हार नाही मानलेली. येवल्यातील धामोडा गावात राहणाऱ्या या तरुणाने समाजसेवेची आवड जोपासली आणि स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यानं सुरू केला. त्याच्या या कामाची सुरुवात साधी होती, पण त्याने सोशल मीडियाचा वापर करत आपल्या कार्याला एक नवं व्यासपीठ दिलं. प्रॉब्लेम काही असो, धडाधड फोन लावता आले पाहिजेत. प्रत्येक काम फोनवर होतं म्हणजे होतंच हे वास्तव मनावर त्यानं बिंबवलं होतं आणि कॉन्टॅक्ट बिल्ड केले. पुढे रील्स मधील त्याची अनोखी फोन लावण्याची शैली आणि आत्मविश्वासाने लोकांचं त्याकडे लक्ष वेधलं. त्याच्या रील्सची भन्नाट क्रेज होती. हॅलो भैया गायकवाड बोलतोय हे वाक्य आता बऱ्यापैकी लोकांच्या ओठावर आले. एकेकाळी 500 फॉलोअर्स असलेलं त्याचं इंस्टाग्राम अवघ्या 8 दिवसात 40,000वर पोहोचलेलं आहे. समाजसेवेच्या ओढीपायी त्याने जगविख्यात द किंगमेकर ग्रुप जॉईन केला, जो नाशकात कदाचित एका राष्ट्रीय पक्षापेक्षा वेगाने फोफावत आहे. भाजपसारखा पक्ष सध्या त्या ग्रुपचा कार्यकर्ते जोडायचा वेग पाहून चिंतेत आहे. असो तर त्या ग्रुपचं साधं सभासदपद मिळावं म्हणून जेव्हाचा आटापिटा करणारे तरुण एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला थेट येवला शहराच्या अध्यक्षपदाची ऑफिशियल जिम्मेदारी मिळवून लोकांची कामे मार्गी लावणारे भैया गायकवाड एकीकडे. हा प्रवास खरंच वाखाणण्याजोगाच आहे. कोणतंही किती अडचणीचं काम असो डायरेक्ट बोलायचं आणि अशा कामासाठी दादाच पाहिजे हे त्यांचे खास डायलॉग गावागावात ट्रेंडिंग झालेले आहेत. मांडण्याची स्टाईल थोडी ओव्हर राजकारणी असली तरी मांडलेले मुद्दे एकदम गंभीर आहेत आणि म्हणूनच त्याचं बोलणं लोकांच्या काळजात घुसतं. अगदी समाजसेवा ही एक गॅलरीत बसून दिलेली भाषणं नसून रस्त्यावर उतरून लोकांसोबत खांद्याला खांदा लावून उभी राहायची गोष्ट आहे. हे तो आपल्या दररोजच्या व्हिडिओमधून दाखवत असतो. भैयाचं हे काम म्हणजे नव्या पिढीसाठी एक आदर्शच आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी कमवायची पण त्यात लोकांचं भलं सुद्धा करायचं हे विसरायचं नाही. हा मधला उत्तम मार्ग भैया गायकवाड यांनी अंगीकारलेला आहे. त्यांच्या रील्सचा व्हायरल प्रवास खरंच कमाल आहे. फक्त 8 दिवसापूर्वी त्यांच्याकडे फक्त 500 फॉलोअर्स होते, पण प्रभावी शैलीमुळे अगदी लोकांच्या मनावर त्याने घट्ट ठसा उमटवला. भैयाच्या रील्सना आता लाखो व्ह्यूज मिळत आहेत मंडळी आणि हजारो लोक त्यांना कमेंट्सद्वारे समर्थन देत आहेत. खास म्हणजे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील मोठमोठे सेलिब्रिटी ही भैयाच्या रील्सला पाहून त्यांची नक्कल करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवरही भैयाच्या रील्सचा परिणाम झाल्याचा बोलवाला सोशल मीडियावर जोरात आहे. भैया गायकवाड यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून येतो की लातूर सारख्या दूरच्या ठिकाणाहून चाहते त्यांना भेटायला येतात. लातूर ते येवला हा अवाढव्य अंतराचा विचार तुम्ही करू शकता. भैया गायकवाड यांच्यासाठी चाहत्यांचा लोंढा वाढतोय. एकदा तर रात्री फोन आला, दादा आम्ही लातूरवरनं बोलतोय, तुम्हाला भेटायचंय असं सांगून 4-5 जण मोठ्या गाडीतून धामोडा गावात पोहोचले. तेव्हा चाहत्यांची प्रेमळ भेट पाहून अभेद्य अशा भैया गायकवाड उर्फ अध्यक्षांचं मन भावुक झालं होतं. त्यांच्या रील्समुळे आणि समाजसेवेच्या कामामुळे आता त्यांचं नाव फक्त येवल्यात नाही तर महाराष्ट्रभर पसरते.
पण ह्या सोबतच त्यांच्या भोवताली त्यांची ईर्ष्या करणारे विरोधकही तयार झाले आणि त्यांच्यापैकी समाजकंटकांनी भैया गायकवाड यांना रस्त्यात गाठून असंवैधानिक पद्धतीने मारहाण केल्याचं वृत्त सगळीकडे ऐकायला मिळते आणि त्याच्या व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये भैया गायकवाड यांना टोळक्याने एकट्यात गाठून मारहाण करताना दाखवले. हा व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये समर्थकांमध्ये मोठा संताप निर्माण झालाय. अनेकांनी सोशल मीडियावर या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केलेली. एका नेटकऱ्याने लिहिलंय की झालेल्या मारहाणीचा तातडीने निषेध होतोय. जे गुन्हेगार